तर नमस्कार मंडळी. विषय असा आहे की मी आलो आहे ओझरला, म्हणजे अष्टविनायकमधील एक श्री क्षेत्र ओझरला आलो आहे आणि माझं दर्शन वगैरे सगळं झालं आहे आणि मी आता सगळं जे काय मंदिरातला परिसर आहे तो सगळा बघून आलो आहे आणि पूर्ण दर्शन घेतल्यानंतर मी हा व्हिडिओ बनवतो आहे. इथली मला एक खास गोष्ट सांगावीशी वाटते तुम्हाला, ती म्हणजे ह्या मंदिरामध्ये इतकं नीटनेटकेपणा आहे ना, म्हणजे तुम्हाला कुठेच घाण किंवा कुठेच कचरा पडलेला दिसणार नाही. तुम्हाला मंदिराच्या आवारात खूप सिस्टमॅटिक पद्धतीने सगळं काय केलेलं आहे आणि मंदिर इतकं नीटनेटके आहे आणि भक्त निवास सगळ्या गोष्टी प्रॉपर अरेंज केलेल्या आहेत. तर या गावकऱ्यांना आणि या मंदिराचे जे काही ट्रस्ट असतील किंवा या मंदिरामधले जे काही व्यवस्थापक असतील त्या सगळ्यांचे धन्यवाद मला मानायचे आहेत, कारण की त्यांनी खूप छान मंदिराला व्यवस्थितपणे सांभाळलं आहे आणि अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रातील सगळीच मंदिरं झालं पाहिजेत. मी तुम्हाला थोड्याशा काही ज्या काही मी क्लिप्स काढल्या त्या मी तुम्हाला दाखवतो, तर तुम्ही पण बघा आणि नक्कीच ओझर या ठिकाणी येऊन आपल्या बाप्पाचं दर्शन घ्या, त्याचे आशीर्वाद घ्या, कारण की तुमच्या आयुष्यामध्ये जे काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये जे प्रॉब्लेम्स येतात आणि असे निघून जातात ना, ते फक्त आणि फक्त ईश्वरामुळे होतं आणि तो ईश्वर सगळ्या देवतांमध्ये आहे असं मला वाटतं. त्यामुळे माझा तर प्रचंड विश्वास आहे बाप्पावरती आणि त्यामुळे मी आज इकडे आलेलो तर बाप्पाचं दर्शन घेतलं. तुम्ही पण घ्या आणि नक्की एकदा व्हिजिट द्या विघ्नहर्ता ओझर गणपती बाप्पाच्या मंदिराला. नक्की. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.